नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मे हप्ता वाटप संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. फायनली खुशखबर आलेली आहे मे हप्त्यासंदर्भात. पहा, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच एक विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट, नवीन माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल. चला मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया मे हप्ता वाटप संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती. तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे मे हप्ता वाटप संदर्भात ऑफिशियल पोर्टलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं ऑफिशियल जे पोर्टल आहे या ठिकाणी पाहू शकता. आज त्या पोर्टलवरती तुम्हाला नोटिफिकेशन दिसत आहे 11 तारखेचं. 11 तारखेला दुपारी या ठिकाणी पहा 12 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवर लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून या कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाही अशा पद्धतीचा मेसेज होता. आणि यामध्येही मेचा जो हप्ता आहे फक्त तो दिव्यांग बांधवांना या ठिकाणी वाटप करण्यासाठीचा हा ऑफिशियल इथं आपल्याला मेसेज किंवा नोटिफिकेशन दिसत आहे. इथं स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच हे वितरण सुरू होणार आहे. पहा, आता यामध्ये आणखीन एक अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या लाभार्थ्यांना मार्चपासून हप्ता जमा झालेला नव्हता अशा लाभार्थ्यांनी जर तहसील कार्यालयामध्ये जाऊन आधार अपडेट केलेलं असेल, आधार व्हेरिफिकेशन केलेलं असेल, ज्या काही प्रोसेस बाकी असतील त्या पूर्ण केलेल्या असतील, या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पूर्ण केलेल्या प्रक्रिया ज्या लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत अशा लाभार्थ्यांना मे महिन्यामध्ये मार्च महिन्यापासूनचं वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती आहे. म्हणजेच काय तर 7,500 रुपये मेमध्ये लाभार्थ्यांना मिळून जातील. मार्च महिन्यापासूनचे वितरित पैसे झाले नसतील, काही अडचणी असतील आणि त्या अडचणी तुम्ही दूर केल्या असतील तर आधार व्हेरिफिकेशन असो किंवा इतर अदर काही तुमची प्रोसेस असेल ती बाकी असेल ती पूर्ण केली असेल तुम्ही 5 तारखेच्या आतमध्ये, तर 5 तारीख का तर मे महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठीची जी यादी असते लाभार्थ्यांची, ती यादी फायनल होण्या अगोदर तुम्ही हे प्रक्रिया पूर्ण करून घेतली असेल तर त्या फायनल यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि त्यामुळे तुम्हाला मेमध्ये मार्चपासूनचे हप्ते वितरित केले जातील अशी सद्यस्थितीला माहिती मिळालेली आहे. आता या मे महिन्याच्या वितरणाला आता सुरुवात होत आहे. पहा, वितरणाला सुरुवात झाल्याच्या नंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे किती पडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पहा, सध्या माहिती मिळत आहे की नोटिफिकेशन आलेलं आहे, परिपत्रक आलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांनी ऑफिशियल प्रक्रिया पूर्ण करून घेतलेल्या आहेत त्यांना मेमध्ये मार्चपासून जर थकीत जे अनुदान आहे ते मिळणार आहे. आता ही माहिती कितपत सत्य आहे, यामध्ये किती सत्य आहे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्यावेळेस अमाऊंट पडेल, ज्यावेळेस रक्कम पडेल, मेचा हप्ता वाटप होईल त्याच वेळेस आपल्याला स्पष्ट होणार आहे. आता काहीच कालावधी बाकी आहे, हप्ता वितरणाला सुरुवात होत आहे. तर ही माहिती तुम्हाला द्यायची होती. मे हप्ता वाटप संदर्भातली 7,500 रुपये वाटप संदर्भात 3 महिन्याचे हप्ते 2,500 रुपयाप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. इतर लाभार्थ्यांना, या योजनेतील इतर लाभार्थ्यांना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर लाभार्थी, मग कोणते लाभार्थी? दिव्यांग महिला, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या लाभार्थ्यांना मेचा हप्ता कधीपर्यंत मिळणार याचं आणखी नोटिफिकेशन आलेलं नाही. हे नोटिफिकेशन आल्याच्या नंतर तुम्हाला मी कळवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला सांगितलेलं आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा.